या गोष्टीचं नाव आहे कानातील मोती किंवा कानातला मोती. तर जशी गोष्ट तुम्ही ऐकाल तसं तुम्हाला समजेल काय आहे हे कानातला मोती. गोष्ट आहे साधारण 1967 जेव्हा मी चौथीत होतो आणि आम्ही नेहमी दिवाळीची सुट्टी झाली की आई आणि 3 मुलं म्हणजे माझी मोठी बहीण, ताई, मी आणि धाकटा भाऊ असे आम्ही आजोळी जात असू. आणि आजोळी जायचं म्हणजे कसं जायचं ते, तर आजोळी जायचं म्हणजे एक एक 1.5 मैल वगैरे अंतर चालत जायचं बस स्टॉपवरती. त्यानंतर तिथे स्टेट ट्रान्सपोर्टची एस टी बस घ्यायची आणि ती एस टी बस एक 15 मिनटासाठी घ्यायची. 15 मिनटं अंतर तिथून पुढे जायचं एस टीने. नंतर तिथे उतरायचं आणि पुढे जवळजवळ 2 तास चालत जायचं आजीच्या घरी. आणि ते डोंगर उतारावर घर आणि खेडेगाव, अतिशय छोटं खेडेगाव. आणि गावसुद्धा इतकं छोटं की तिथे शाळा नाही, ग्रामपंचायत नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, फोन नाही, डॉक्टर नाही, एवढं छोटं गाव. आणि आजीचं घर अगदी लहान होतं. आणि आजीच्या घरी अशी फार माणसं नव्हती. आमच्या घरी एक 20-25 माणसं असायची. आजीच्या घरी फारच थोडी माणसं होती. थोडी म्हणजे एक आजी आणि एक मावशी, दुसरी मावशी, 2 मावश्या आणि मग माझी आई गेली की आणि आम्ही 3 मुलं अशी आम्ही तिथे दिवाळीला असायचो. तर तसेच आम्ही 1967 साली दिवाळीसाठी गेलो. आम्हाला खूप आनंद होत असे. आणि ह्या एस टीचा प्रवास 10 मिनटाचा आम्ही आतुरतेने वर्षात त्याची वाट बघत असो 6-6 महिने की एस टीने जायला मिळेल, बसचा प्रवास होईल. आणि मला अजून आठवतं बस आली गेली की त्याचा जो डिझेल जळल्याचा किंवा पेट्रोल जळल्याचा एक्झॉस्टमधून वास येतो तो अजूनही खूप आवडतो. पण आता तो शहरात आम्ही राहिलो की तो वास अजिबात येतच नाही. कारण पेट्रोलचा वास आणि डिझेलचा वास येण्यापेक्षा जास्त प्रदूषण शहरात असतं. तर असे आम्ही आजीकडे गेलो होतो आणि तिथे कोणाची तरी या मुलींमध्ये म्हणजे माझ्या मावश्या किंवा माझी मोठी बहीण यांच्यापैकी कोणाची तरी गळ्यातली माळ तुटली होती. आणि ती माळ म्हणजे अगदी साधे मोती म्हणतो ना आपण, मोती. तर मोत्यांची माळ होती, ती तुटली होती आणि मोती होते लूज पडलेले, लूज राहिलेले. तर ते खेळता खेळता माझ्या हातात 1-2 मोती त्यातले आले. तर त्या त्या मोत्यांबरोबर खेळताना एक मोत्याचा आकार होता साधारण साबुदाणे असतात ना, साबुदाण्यांच्या दाण्या इतका आकार होता, साबुदाण्या एवढा. तर ते मोती खेळता खेळता मी मोती कशासाठी मी कानाशी नेला आणि कशासाठी कानात घातला माहिती नाही, पण एक मोती कानात गेला. कदाचित मी 2-3 मोती कानात टाकले असतील आणि मान फिरवून बघितलं असेल, आत जातात, पुन्हा बाहेर काढले, सगळे आले. आणि त्यानंतर मात्र एक मोती आला नाही, कानातून बाहेर आला नाही. उजव्या कानात माझ्या मोती गेला आणि तो अडकून राहिला. आता मोती बाहेर येत नाही, तर आता लहान मूल म्हणजे मी किती एक 7 वर्षाचा 8 वर्षाचा असेल, चौथीतला मुलगा. तर मोती येत नाही तर झालं, मग सांगून झालं की अरे मोती गेला कानात ह्याच्या. मग आईला फार चिंता आणि तिला फार टेन्शन आलं की अरे मोती गेला आणि मोती येत नाही कानातून बाहेर. तर त्यांनी त्यांच्या दृष्टीने जेवढे हवे तेवढे प्रयत्न केले, त्यांना जेवढे सुचले तेवढे. आणि प्रयत्न म्हणजे काय की कुठे एखादा तेलाचा थेंब टाक किंवा उजेडात नेऊन, सकाळची गोष्ट वेळ होती, तर बाहेर अंगणात नेऊन कान बघितला, ज्यांना ज्यांना चांगली चांगली नजर आहे त्यांनी बघितला. आणि थोडासा प्रयत्न पण केला. कशाने प्रयत्न केला, तर त्यांच्याकडे काही आता तुमच्या आपल्या घरी सगळ्यांच्या घरी प्लक्कर असतात वगैरे तसली काही भानगड नव्हती. तर त्यांच्याकडे जास्तीत जास्त काय, हेअर पिन किंवा ती दुसरी पिन म्हणजे साड्यांना लावण्याचे पिन असतात तसल्या,
तसल्या पिन होत्या. त्या पिनेने त्यांनी प्रयत्न केला तो मोती काढायचा. मोती आत खोलवर दिसत होता आणि तो मोती काढायचा त्यांनी प्रयत्न केला. तर मोती काही निघत नव्हता. मग आता करायचं काय? तर तिथे आता ज्याच्याकडे एक छोटा प्लकर किंवा सवाणा किंवा छोटा चिमटा किंवा असं काही आहे, असा मनुष्य गावात कुठे सापडणार? तर तो मनुष्य म्हणजे गावात असणारा सोनार. तर ते अशा सोनाराचं घर जवळच होतं. तर त्याला बोलावण्यात आलं, की "अरे, असा-असा मोती गेलाय, काढाल का तुम्ही?" तो म्हणाला, "हां, मी चिमटा घेऊन येतो आणि काढतो." तर त्याचा चिमटा म्हणजे त्याच्याकडे सुद्धा काय हत्यारं असतील ती, त्याच्याकडे पूर्वापार काय आलेली होती त्यातला एक तो चिमटा घेऊन आला. चिमटा घेऊन आला, कोणीतरी एक टॉर्च घेऊन आला दुसऱ्याच्या घरातून आणि तो मनुष्य आला आणि अंगणात म्हणाला, "उजेडात बसूया." म्हणून तो बसला अंगणात. शेणाने सारवलेले अंगण होते, त्याच्यात तो बसला. धोतर नेसलेला होता आणि तो मनुष्य मला म्हणाला, "हां, आणा मुलाला." आणि मला पकडून त्याच्या मांडीवर माझं डोकं ठेवण्यात आलं आणि उजव्या बाजूचा कान वर असं डोकं ठेवण्यात आलं आणि तो बघायला म्हणून माझ्या म्हणजे कानातला मोती बघण्यासाठी म्हणून जवळ आला, म्हणजे त्याची मान घेऊन. तर मला अजूनही ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं आहे, की काय तर त्याने खाल्लेलं पान होतं आणि तोंडात दात कमी होते, जरा वृद्ध होता. तर लाल असं त्याचं जीभ आणि जबडा असा आणि तो माझ्या कानात मोती शोधत होता आणि तो म्हणाला, "काढतो." म्हणून त्याने त्याच्याकडे असलेला सवाणा किंवा प्लकर तो त्याने माझ्या कानात हळू, हळू, हळू घुसवला आणि तो त्याला काही मोती मिळेना. तरी परत, 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 परत तो प्रयत्न करत राहिला आणि शेवटी मला इतकं दुखायला लागलं आणि कानात तो प्लकर मला लागला कुठेतरी आणि थोडंसं मग रक्त पण आलं. तर एवढं झाल्यावर माझं फार वेदना होत होत्या आणि त्या वेदनात हा मनुष्य माझ्या इतका जवळ जबडा घेऊन म्हणजे त्याचं तोंड जवळ येत होतं आणि लाल जीभ आणि जबडा होता. हे अजून मला आठवतं आणि त्याने चष्मा घातलेला आणि तो ते मोती काढायचा प्रयत्न करत होता, पण असफल प्रयत्न झाला. मला मात्र त्यातून पुष्कळ दुःख झालं. पण म्हणतात ना, की कशाला मोती घातला कानात आणि काय करत होतो हे माहिती नाही. पण मोती घातला त्यामुळे हे सगळं पुढचं दुःख सहन करण्याची वेळ माझ्यावर आली होती. लहान होतो मी 8-9 वर्षाचा. तर तेवढ्या ह्याच्यात मला तेवढी ती वेळ आली होती दुःख सहन करायची. मग एक 20 मैलावरती आमचा गाव होता पुढे. तर तिथे निरोप पाठवण्यात आला माझ्या वडिलांना. म्हणजे वडील आलेले नव्हते कारण आई माहेरी आलेली, तर वडील आलेले नव्हते. वडील घरीच होते. तर त्यांना त्यांना आम्ही अप्पा म्हणत असू. तर अप्पांना निरोप पाठवण्यात आला, की "अरे, ह्याच्या कानात मोती गेलाय." मग ते तातडीने दुसऱ्या दिवशी सकाळी आले. म्हणाले, "अरे, मोती गेलाय, आपल्याला काहीतरी करायला हवं." मग काय करायला हवं? तर काय करायचं? तर म्हणाले, "आता डॉक्टरकडे जायला हवं." पण डॉक्टर 10 गावात डॉक्टर नाही. एक जयगड म्हणून जवळपास एक गाव आहे. तिथे एक डॉक्टर होते. पण ते काही डॉक्टर म्हणजे काही असे हल्लीच्या ह्याच्यातले ENT स्पेशालिस्ट किंवा MBBS, MD किंवा सर्जन असला काहीही प्रकार नव्हता. तर ह्या डॉक्टर म्हणजे हे डॉक्टर होते पेशाने म्हणजे डॉक्टरी करत असत, इंजेक्शन देत असत, औषधं देत असत, गावागावात जात असत आणि हुशार होते, कॉमन सेन्स होता त्यांच्याकडे. तर असे हे डॉक्टर होते. काय डिग्री, काय पदवी होती हे काही मला माहिती नाही. तर माझे वडील अप्पा आणि मी मला घेऊन ते निघाले. आणि असंच 2 मैल 3 मैल चालत जाऊन 2 तास चालत जाऊन एस-टी पकडून आम्ही जयगडला पोहोचलो. जयगडला पोहोचलो आणि डॉक्टरांच्या इथे गेलो. तर डॉक्टरांच्या इथे डॉक्टर म्हटलं, की ते सगळं आलंच त्यांच्या तिथे दवाखान्यासारखं, की तिथे बाटल्या ठेवलेल्या आहेत, औषधं ठेवलेली आहेत, इंजेक्शन आहेत, सिरिंज आहे, हे सगळं आहे. तर ते सगळं बघून मला सुद्धा भीती वाटायला लागली होती. मग माझ्या अप्पांनी सांगितलं त्यांना, की असा-असा मुलाच्या कानात मोती गेलाय. तो म्हणाला, "ह्याने आधी मोती घातलाच कसा कानात? हे काय खेळायची गोष्ट आहे किंवा ही आहे." आणि मोती आमच्या त्या घरी असणं ही सुद्धा अशक्य गोष्ट होती त्यावेळी. पण तो मोती होता आणि माझ्या कानात गेला आणि हा पुढचा सगळा प्रसंग झाला.
तर ते म्हणाले, "बरं बघूया." म्हणून त्यांनी माझा धरला. "अरे ये," म्हणाले, "इकडे." कान पकडला आणि कान असा ओढून धरून टॉर्चने बघितलं की मोती आहे का. तो आहे मोती. ते म्हणाले, "आता कसा काढणार?" ते म्हणाले, "थांबा." त्यांनी काय केलं, झटकन त्यांच्या इथे पिचकारी होती. तर त्यांनी पिचकारीत पाणी भरलं आणि संपूर्ण पिचकारी पाण्याने भरून मला असा पकडला आणि माझ्या कानात जोराने पिचकारी मारली. इतक्या जोराने पिचकारी मारली तर प्रेशरने पाणी आत गेलं. त्यामुळे जो मोती आत चिकटून बसला होता कानातल्या मळाबरोबर किंवा कानातल्या श्रावाबरोबर, आत चिकटून बसलेला मोती प्रेशरने पाणी गुडगुड गुडगुड गेलं आतमध्ये आणि पुन्हा बाहेर आलं. तर त्या पाण्याबरोबर मोती पहिल्याच पिचकारी मारल्यावर पाण्याबरोबर मोती बाहेर पडला आणि माझी सुटका झाली. कारण मोती पडला तिथे आणि दिसला. तो साबुदाणा एवढा मोती उचलला आणि म्हणाला, "हा बघा, हा मोती होता आणि हा निघाला आता." आणखीन किती मोती कानात घातले होतेस असं मला विचारलं, म्हणजे चेष्टेने किंवा गमतीने, की "किती मोती आणखीन घातलेस तू?" तर मी म्हटलं, "अजून काही मी मोती नाही घातलेले, एकच गेला होता." कारण 3 मोती होते का 4 होते, त्यातले बाकी सगळे बाहेर आले कानातून, एक राहिला आणि असा मोती कानातून बाहेर आला आणि म्हणून याला मी गोष्टीला नाव दिलं आहे, कानातील मोती. तर आता तुम्हाला त्या शीर्षकाचा अर्थ समजला असेल. पण त्या मोत्यांबरोबर खेळण्यात एवढा मोठा प्रसंग झाला. हल्लीच्या युगात जर असा प्रसंग होईल म्हणजे हल्लीच्या काळी, तर लोकं लगेच ENT स्पेशालिस्ट आणि सर्जरी आणि त्यांना पुन्हा फी, त्यांचे पैसे, एक्स-रे काही ना काहीतरी करून चांगलाच फटका बसला असता हजारो रुपयांचा. हा फटका काही विशेष बसलेला नाही, पण फक्त टेन्शन, की मुलाच्या कानात मोती गेलाय, बहिरा होऊ शकतो मुलगा, असं त्यावेळी वाटत असे. आणि काही डॉक्टरनी पैसे घेतलेले नाही. आलेला सोनार जो आला होता प्लकर, सवाना घेऊन, त्यानेही काही पैसे घेतलेले नाही. जास्तीत जास्त काय चहा, पाणी, नाश्ता एवढं दिलं की भागत असे. असं त्यावेळी होतं. पण आता मात्र ती गोष्ट शक्य नाही. तर अशी ही मोती कानात गेल्याची गोष्ट मी सांगितली आणि ती तुम्हाला आवडली असेल, की काय असा कॉमन इन्सिडन्स नाही आहे, की असं अनेक मुलांच्या कानात मोती जातो. तर स्पेशल आहे आणि माझ्या ती आठवणी चांगली राहिलेली आहे, म्हणून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडेही अशा काही गोष्टी असतील, तुमच्या काही कमेंट असतील, तर जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. कारण अशा मी अनेक गोष्टी एकामागोमाग एक आता माझ्या आयुष्यात ज्या घडलेल्या आहेत आणि रोचक आहेत त्या टाकणार आहे. तर थँक यू फॉर वॉचिंग आणि बाय.